महाराजांनी गदिनी बघली आहे. कबीरदास महाराजांनी विचार मांडला की जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतावे मुठभर चावल हाथ में लेकर कौवा काव काव बुलावे. कसा मग राहिल पंढरी राम लावले भगती गाव गाव लावले कसा मग राहिल पंढरी राम राहिल पंढरी राम. मी काही महाराज नाही. तुम्ही बऱ्याच वेळा मला महाराज महाराज म्हणलं. मी काही महाराज दिसतो का रे? हा हो तुम्ही पूर्ण कोरडवाहू आहे ना. काही हालत असतं सांगते. महाराज म्हणलं म्हणजे क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. महाराज मी कायचा महाराज दिसतो? महाराज म्हणलं म्हणजे 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. नाही तर मग स्पेशल महाराज राहते. दर्शन आणि प्रवचन सोहळा. महाराजच्या पाया पडा. सुखी राहा. तुमचे लफडे चालू ठेवा. बाई तुम्ही पडा. पुत्रवती मरो तुया पती 2 दिवसात लागो महाराजच्या हाती. दिवसा अगरबत्तीने रात्री जबरदस्ती. काय महाराज पाहता महाराज पाहतो म्हणलं आपण. अरे असे महाराज पाहतो तुळजी महाराज संत तुकाराम महाराज. नाही ते एका गावात महाराज आला. त्यांच्या गावातल्या बायानं त्या महाराजची दुधानं आंघोळ करून दिली. आणि त्या दुधानं आंघोळ केल्यावर ते दूध पूर्ण गावात तीर्थ म्हणून वाटून दिलं. आता त्या महाराजनं तीर्थामध्ये स्वतःच तीर्थ जर गेलं असन तर कायचा महाराज पाहता. महाराज म्हणजे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा. अरे गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनात गाडगे बाबाला निरोप आला. गाडगे बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा एकुलता एक मुलगा गोविंदा नावाचा आज या जगामध्ये राहिला नाही. तो मेला हो गेला. गाडगे बाबाला सांगितलं की तुम्ही कीर्तन बंद करा. चला त्याच्या अंतविधीने चला. गाडगे बाबांनी सांगितलं की हे जे माझ्या समोर बसून आहे ना हे माझे लेकरं आहे. असे मरतील कोट्यानं कोटी म्हणे काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. अरे गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला. गाडगे बाबा त्याच्या मयत मध्ये नाही गेले. असे एक संत होते. अरे गाडगे बाबाच्या आश्रम मध्ये त्याची जवाई आणि त्याची मुलगी आली होती राहिले. तर तिने हात धरून काढून दिलं. निघ म्हणे त्या बापाची धर्मशाळा नाही म्हणे. असे ते गाडगे बाबा होते. अरे गाडगे बाबा एका यात्रेमध्ये गेले. गाडगे बाबा एका यात्रेमध्ये गेले आणि त्या यात्रेमध्ये जाऊन त्या गोरगरीब लोकांची दशा पाहिली. गाडगे बाबा एका ऋणमोचन नावाच्या गावामध्ये यात्रेत गेले आणि त्या यात्रेमध्ये गोरगरीब लोकांची दशा पाहिली गाडगे बाबांनी. आणि दशा पाहून गाडगे बाबाला जीव आली की आपण या लोकांना काहीतरी वस्त्रदान केले पाहिजे, काहीतरी धोत्रदान केले पाहिजे, लुगडे दान केले पाहिजे. पण गाडगे बाबा फकीर माणूस होता. गाडगे बाबाकडे 1 रुपया नव्हता. गाडगे बाबा एका सेठजीकडे गेले. म्हणे सेठजी या यात्रेमध्ये लोक आलेले आहे, ते गरीब आहे. मला पण असं वाटते की काही आपण याले दान केलं पाहिजे. सांगा गाडगे बाबा म्हणे किती रुपयाचा चेक फाडू म्हणे तुमच्याकडे नावाचा. गाडगे बाबा म्हणे तुमचा चेक काही विड्रॉल होणार नाही. कारण HDFC मध्ये अकाउंट नाही, SBI मध्ये माझ्या खातं नाही म्हणे, माझ्या कोणत्याच बँकेमध्ये खातं नाही म्हणे. तुम्ही द्यायचे आहे तर म्हणे पैसे देऊ नका म्हणे, चेकही देऊ नका म्हणे. 2 ट्रक म्हणे लुगडं धोत्र घोंगडं जे काही द्यायचं आहे ते घेऊन द्या म्हणे. आणि ते घेऊन दिलं सेठजींनी. आणि त्या गाडगे बाबांनी त्या यात्रेमध्ये लोकांना वाटत होते. लाईन मध्ये लावलं गाडगे बाबांनी त्या गरीब लोकांना आणि वाटत होते. पण त्याच लाईन मध्ये लागून असलेली एक 20-22 वर्षाची मुलगी अवंतिका नावाची मुलगी होती. ते एक 20-22 वर्षाची मुलगी होती. गाडगे बाबा त्या रांगेमध्ये लागून लोकांना वाटत जाय वस्त्र वाटत जाय. कोणी पुरुष आहे धोतर दे, कोणी म्हातारा आहे घोंगडं दे, कोणी स्त्री आहे लुगडं दे. वाटत जाय. वाटता वाटता ते लाईन समोर आली. लाईन समोर आली. त्या मुलीनं आपला चेहरा पदरानं झाकला. त्या मुलीनं आपला चेहरा पदरानं झाकला आणि हात समोर केले.
हात समोर केले. गाडगे बाबा थांबले तिथंच. त्या मुलीने म्हटलं, खाऊ ना बाबा, द्या ना, माझी साडी फाटेल आहे हो, माझं लुगडं फाटेल आहे, मला काहीतरी द्या, लुगडं द्या, घोंगडं द्या, काहीतरी द्या. गाडगे बाबांना ओळखलं त्या मुलीला. म्हणे तू माझी मुलगी आहे म्हणे, अवंतिका नावाची गाडगे बाबाची मुलगी होती, तू माझी मुलगी आहे म्हणे. तुझा बाप अजून मेला नाही म्हणे, मी उद्या गावाला येईन म्हणे, कामाला जाईन म्हणे, सरकार सावकाराकडे आणि ते पैसे आणीन म्हणे, आणि तुला काहीतरी ते पैशानं घेऊन देईन म्हणे. असे ते गाडगे बाबा होते रे. अरे स्वतःच्या मुलीने एक वाटत असताना एक कपडा फेकून नाही मारला. आणि आज असे ते गाडगे बाबा होते. अरे गाडगे बाबा होते. आता जर गाडगे बाबाने एकही काय दिलं नाही, एखाद्या आता जर रानबोक्यानं जर एखादी शिक्षण संस्था काढली असेल ना, तर अवघड बियाणं त्याच्या शिक्षण संस्थेमध्ये राहते. त्याची सारी हेल्पिंग साठी त्याचा सावड भाऊ मावळ भाऊ चुलत भाऊ. आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून भाडकाव काही म्हणत नाही. मध्ये सांगा, चिंप्याच्या पोट्याने काय चिमट्या सोडून राहा, केल्याच्या पोट्याने काय कटिंगा करत राहा, कुंब्याच्या पोट्याने काय इथं झाडझुडच करत राहा. आमची जात नाही लागायची ड्युटीवर, फक्त यायचीच जात. उची जात नीच पसंत माणिकचंद. माझी जात माहिती आहे का तुम्हाला? मी तेली समाजाचा आहो. मी तेली समाजाचा आहो, तर मग माझ्या तबलेवादक मी तेली समाजाचा ठेवायला पाहिजे ना. पण माझ्या तबला वादक तेली समाजाचा नाही, तो आदिवासी समाजाचा आहे. अर्जुन दादा कन्नाके याचं लग्न व्हायचं आहे. आता सध्या 10वी आहे, तो पाहू राहिला. आदिवासी आहे तो, प्रधान समाजाचा. 7 देवे याने उची जात म्हणजे खालचे पाहिजे म्हणते, पायाखालचे. आणि माझ्यासोबत आहे, माझे मामा आहे, माझे मार्गदर्शक आहे. हे यायचं काम आहे नळाचं पाणी सोडणं, लाईन जोडणं, लाईन कट करणं, पाईप तोडणं, पाईप फोडणं. माझ्यासोबत मग मित्र आहे ह्यो. याचं नाव आहे, याचं नाव हरिदासजी घगोळे. आणि याचं हे क्रिश आहे, क्रिश कृष्णा पवार, म्हणजे शरद पवार साहेबाचा नातू. म्हणजे महावर जर कोणती अडचण आली